ज्या लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना आज आले पुन्हा ऑगस्टचे 1500 रुपये। हो, लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण जुलैचे 1500 रुपये मिळालेले आहेत ना। तर बघा, ज्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये आले आहेत अशा लाडक्या बहिणींना आज आले ऑगस्टचे 1500 रुपये, पुन्हा 1500 रुपये आले सर्व बहिणींना। तर ऑगस्ट महिन्याचे पण पैसे शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणे सुरुवात केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज आले ऑगस्टचे पुन्हा 1500 रुपये, म्हणजे जुलैचे 1500 रुपये तुम्हाला आता नुकतेच मिळालेले आहेत, परंतु लगेच अजून ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पण सुरू करण्यात आलेले आहेत। कोणाकोणाला पैसे मिळाले आज आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले आज सर्व सांगतो। तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात किती वाजता आज पैसे पडतील ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं एक मोठा निर्णय झालेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता हे बघा 40,000 रुपये मिळणार आहेत। हे 40,000 रुपये कशाचे मिळणार आहेत नीटपणे समजून घ्या। काही जण काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि म्हणतात की 40,000 रुपये कसे काय मिळतील। व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व सांगतो मी। चला तुम्हाला सर्व नीटपणे एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी सांगतो। आता हे बघा, जुलैचा हप्ता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। जुलैचे 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत ना बहिणींनो। तर बघा, जुलैचे 1500 रुपये आल्यानंतर लगेच आता ऑगस्ट महिन्याचे पण पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडले। किती आले? 1500 रुपयेच आलेले आहेत। हप्त्यामध्ये वाढ झाली नाही, 1500 रुपयेच येत आहेत। काय येत आहेत? पहिलं तर मागच्या वेळी 2100 रुपये सांगण्यात आलं, परंतु 2100 रुपये संदर्भात अजून कुठलाच निर्णय झालेला नाही किंवा त्याचा GR अजूनपर्यंत आलेला नाही, फक्त घोषणा झाली होती। आलं लक्षात? निवडणूकच्या पहिले घोषणा झाली होती, परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे येणे सुरू झाले। ही मोठी खुशखबर आहे, सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा, तर कोणकोणत्या जिल्ह्यात आले तर तुम्हाला सांगतो मी। जवळपास बघा 25 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। हो, 25 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। तुमचा जिल्हा पण त्यामध्ये आहे का नीटपणे यादी आपण बघणार आहोत आता। आणि तुम्हाला अजूनपर्यंत ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ बघा। ऑगस्ट महिन्याचे पैसे ठीक किती वाजता तुमच्या खात्यामध्ये येतील ते सांगतो मी तुम्हाला। आणि एक महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यांना जुलैचे 1500 रुपये आलेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे जे ऑगस्टचे 1500 रुपये ते येत आहेत। तुम्हाला पण मग पहिले जरी जुलैचे 1500 रुपये मिळाले असतील तरच तुम्हाला हे ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार बरं बहिणींनो। जरी तुम्हाला जुलैचेच पैसे मिळाले नसतील तर मग ऑगस्टचे मिळणार नाहीत। आलं तुमच्या लक्षात? आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे हे कशामुळे दिलं जात आहे ज्यांना जुलैचे आले, कारण जुलैचा हप्ता त्यांनाच आलेला आहे ज्या बहिणी पात्र आहेत। कारण भरपूर जणांना अपात्र देखील करण्यात आलेला आहे। अपात्र ज्यांना करण्यात आलेला आहे त्यांचा हप्ता जो आहे हप्ता डायरेक्टली बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींनाच आता जुलैचे पैसे ज्यांना आलेले आहेत पात्र बहिणींना त्यांनाच ऑगस्ट महिन्याचे पैसे पण येणे सुरू झालेले आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही 40,000 रुपयाचं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ते 40,000 रुपये तुम्हाला कर्ज मिळणार आहे आणि ते देखील सुरुवात झालेली आहे। 40,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहे, कोणती बहीण यासाठी पात्र आहे, म्हणजे सर्वांनाच भेटणार आहे का, यासाठी कुठे कागदपत्रे घेऊन जायचे आहेत सर्व सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती नीटपणे समजून घेऊया, सर्व सांगतो मी तुम्हाला। हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तर बघणारच आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो आजच्या ताज्या बातम्या बघा, ज्या आज रोजीच्या ताज्या बातम्या आहेत ना त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तुम्हाला सर्वांना माहीत आहे 25 किंवा 26 मिनिटाचा आपला व्हिडिओ असतो, ज्यामध्ये तुम्हाला सर्व ताज्या बातम्या, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट, तसेच नवीन योजनेसंदर्भात माहिती, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। म्हणजे
एकच व्हिडिओ आपल्या चॅनलवर असा येतो की ज्यामध्ये तुम्हाला रोजच्या सर्व अपडेट पाहायला मिळून जातात, म्हणजे मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही। तर बघा, आता महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, मोठा निर्णय घेण्यात आला। हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता 15 दिवसात फक्त बघा, मोठा निर्णय काय घेण्यात आला, 15 दिवसात बघा काय होणार आहे, 15 दिवसात तर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे जाणून घेणं फार गरजेचे आहे। महत्त्वाची अपडेट पर हे बघा, तुम्हाला मी सांगतो, ऑगस्टचे तर 1500 रुपये तुम्हाला येणे सुरू झाले आहे, परंतु आता पुढे हप्ता व्यतिरिक्त मोठी कारवाई होणार आहे 15 दिवसानंतर। 15 दिवसात मोठी कारवाई होणार आहे। ते कारवाई काय होणार आहे 15 दिवसात मोठी कारवाई, चला त्याबद्दल आपण पहिले प्रथमदा जाणून घेऊया, मग त्यानंतर मी तुम्हाला सर्व सांगतो हप्ता संदर्भात माहिती। हे बघा, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बहिणींनो। आता तुम्ही माहिती बघा, इथून शेवटपर्यंत बघा आता व्हिडिओ। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती जी महत्त्वाची माहिती आलेली आहे ती माहिती तुम्ही बघा। आता सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, हे बघा, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील 15 दिवसात कारवाई करण्यात येणार आहे। बघा, सर्वात मोठी अपडेट। आता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, परंतु यामध्ये काही पुरुष वर्ग देखील यामध्ये समाविष्ट होते। काही पुरुषांनी यामध्ये फॉर्म भरले होते चुकीच्या पद्धतीने, त्यामुळे असे संपूर्ण पुरुष सापडलेले आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते। तर बघा, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या ज्या पुरुषांनी घेतलेला आहे त्यांच्यावरती आता पुढील 15 दिवसात कारवाई करण्यात येणार आहे। ही सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेल्या 26 लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। तर दुसरीकडे 26 लाख लोकांच्या खात्याच्या माहितीमध्ये काही महिलांचे खाते नसल्यामुळे कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडण्यात आल्याची माहिती देखील सरकारला मिळाली आहे। त्यामुळे अशा महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ सुरू राहणार आहे। मात्र ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर जो गुन्हा आहे तो देखील दाखल करण्यात येणार आहे। तर बघा, अशी माहिती मिळत आहे। म्हणजे आता जेवढे पण हप्ते त्या पुरुष वर्गांना मिळालेले आहेत असे सर्व हप्ते त्यांच्याकडून आता वसूल केले जाणार आहेत। जेवढे पण पैसे मिळालेले आहेत ते सर्व पैसे रिटर्न घेतले जाणार आहेत। तरी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, यामध्ये एक महत्त्वाची माहिती आहे। तर बघा, इथे महत्त्वाची माहिती काय आहे, तर 26 लाख लोकांच्या खात्यांच्या माहितीमध्ये काही महिलांचे जे काही खाते आहेत ते खाते नसल्यामुळे कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडण्यात आल्याची माहिती देखील सरकारला मिळाली आहे। त्यामुळे अशा महिलांचा लाडक्या बहिणींचा लाभ सुरू राहणार आहे। म्हणजे बघा, काही बहिणी अशा आहेत ज्यांनी फॉर्म भरला, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, परंतु जेव्हा बँक खात्याची डिटेल्स तिथे देण्यात आली आहे ती त्यांच्या पतीची माहिती तिथे देण्यात आलेली आहे बँक खात्याची। तर भरपूर महिलांनी त्यांच्या पतीची माहिती जे काही बँक खाते आहे ते तिथे दिलेलं आहे। तर अशा बहिणींचे पैसे बंद होणार नाही, त्यांचे चालू राहणार आहे अशी माहिती आहे। परंतु जे काही बोगस आहे, चुकीच्या पद्धतीने पुरुषांनी फॉर्म भरले आहेत, अशा पुरुषांवरती 15 दिवसात कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे। ठीक आहे, पुढे बघा, आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सुरूबद्दल माहिती जी आलेली आहे ती माहिती आपण आता समजून घेऊया। बघा, पहा, आता पुढे महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया। आता तुम्हाला सांगतो मी, हे बघा, भरपूर लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत जुलैचे 1500 रुपये। जुलैचे 1500 रुपये हे बघा 6 तारखेपासून सुरू झालेले आहेत। 6 ऑगस्टपासून पैसे येणे सुरू झाले। 6 ऑगस्ट ते 6, 7 आणि 8 आणि 9 या
4 दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत. सर्वांना जुलैचे 1500 रुपये मिळाले. आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत बहिणींनो. त्याबद्दल मोठी खुशखबर आलेली आहे. काय आहे खुशखबर सांगतो. तसेच 40,000 रुपये जे आहेत ते कर्ज मिळणार आहे, त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता तुम्हाला नुकताच मिळालेला आहे. त्यामुळे लगेच काही तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार नाहीत, त्यासाठी टाईम लागेल. हो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पैसे येणे सुरू झाले म्हणून. तर बघा, पैसे मिळणार आहेत तुम्हाला. पैसे याच महिन्यात मिळणार आहेत तुम्हाला. खुशखबर पण मी सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. पैसे अजून ऑगस्टचे कोणत्याच बहिणींना आलेले नाही, परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. सूत्रांकडून आता एक माहिती हाती आलेली आहे. एक माहिती माझ्याकडे आली की जवळपास बघा 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते टाकले जाणार आहेत ऑगस्ट महिन्याचे, असं एक माहिती मिळत आहे. अधिकृत तारीख तर नाही, परंतु सूत्रांकडून ती माहिती आलेली आहे की तुम्हाला जवळपास 20 ते 25 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला पैसे मिळतील. ओके बहिणींनो, त्यामुळे या दिवशीपर्यंत वाट बघा. 20 तारखेपर्यंत वाट बघा. पैसे येऊन जातील सर्वांना ऑगस्टचे पण. अजून सुरुवात झालेली नाही, फक्त आता जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे. जुलैचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये आले नसतील तर मग तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, ते आधार कार्ड बँकेशी लिंक करा, तरच तुम्हाला पैसे मिळतील बहिणींनो. आलं लक्षात. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे 40,000 रुपये कर्ज मिळणार आहे. 40,000 जे कर्ज आहे ना बहिणींनो, या संदर्भात आता पुढील काही दिवसात बँका निर्णय घेणार आहेत. तुमच्या जिल्ह्यातील ज्या काही बँका आहेत ते निर्णय घेतील आणि त्यानुसार कोणत्या बहिणींना 40,000 रुपये येतील त्याबद्दल माहिती मिळेल किंवा यादी येईल. आणि 40 किंवा 50 किंवा जे असेल बँक निर्णय येईल त्यानुसार तुम्हाला तेवढं कर्ज मिळणार आहे. परंतु त्याबद्दल फक्त घोषणा झालेली आहे, अजून निर्णय झालेला नाही. परंतु बँकांकडून पुढील काही दिवसात तो निर्णय होणार आहे. आणि तुम्ही इच्छुक असाल तर ते छोटा मोठा लहान उद्योगसाठी तुम्ही ते कर्ज घेऊ शकता बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात. तर सर्व माहिती आपण समजून घेतली. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात किंवा कर्ज संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला आता आपण आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या जाणून घेऊया. आता ताज्या बातम्या बघा, कामाच्या बातम्या आहेत. चला, आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा. सर्व महत्त्वाच्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत सर्वांसाठी. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा बरं. हे बघा, पहिली बातमी, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. बातमी नंबर 1, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज. हे बघा, राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. विदर्भात पारा 35 पार गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात बघा विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जोरदार पावसाचा अंदाज आहे. कुठे? सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये. उर्वरित राज्यात आकाश जे आहे ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरीची अंदाज जो आहे हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तसेच मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून चंदीगड, डेहराडून तसेच गोरखपूर, अरुणाचल प्रदेश दरम्यान हिमालयाच्या पायथ्यापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण आणि हे बघा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत हे बघा समुद्र जो आहे तो सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून हे बघा पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तर राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारली असली तरी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात अंशतः ढगाळ हवामान होते. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी शिडकावा केला. पावसाच्या उघडीपने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हे बघा 30 पार गेला आहे. विदर्भात पारा 35 पार गेला असून चंद्रपूर येथील राज्यातील उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, वर्धा, अकोला आणि भंडारा येथे पारा 35 अंशाच्या पुढे होता.
तर बघा पावसा संदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. चला ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण बातमी नंबर 2 बघूया. चला बातमी नंबर 2 बघा. आता सर्वात मोठी बातमी आहे. बातमी नंबर 2 बघा. त्या शेतकऱ्यांना मोदी सरकार देणार 36,000 रुपये, एक पैसाही खर्च न करता कसा घेता येईल लाभ. बघा आता कोणत्या शेतकऱ्यांना मोदी सरकार 36,000 रुपये देणार आहे, एकही पैसा खर्च न करता कसा घेता येईल लाभ. चला जाणून घेऊया. हे बघा भारतमधील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने एक गुड न्यूज दिले आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या यशानंतर आता मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. ही योजना 60 वर्षाहून अधिक वय झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पुढील शेतकऱ्याला वर्षाला 36,000 रुपये म्हणजेच महिन्याचे 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना PM किसान सन्मान निधी या योजनेसाठी कुठे आणि कसा अर्ज भरायचा या संदर्भात जे काही नियम आहेत याबद्दलचे तपशील आपण जाणून घेऊयात. बघा योजनेचं नाव काय आहे बघा. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या म्हातारपणात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने जो काही PM किसान मानधन योजना आहे सुरू केली आहे. ही फारच सहज लाभ घेता येईल अशी आणि फायदेशीर पेन्शन योजना आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा खिशातून एकही पैसा गुंतवण्याची गरज नाही. आणि हे बघा शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून एकही पैसा गुंतवण्याची गरज नाही या योजनेमध्ये. तरीही पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन जी आहे ती पेन्शनची हमी देण्यात आली आहे. तर बघा कोणते शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत चला त्याबद्दल माहिती समजून घेऊया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जर एखाद्याने PM किसान योजनेत आधीच नोंदणी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अतिरिक्त कागदपत्र जमा करण्याची गरज नाही. या योजनेची नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. बघा कुठे करता येईल नोंदणी. बघा आता कुठे फॉर्म भरता येईल त्याबद्दल माहिती बघा. हे बघा जवळच्या कोणत्याही जनसेवा केंद्रावर CSC जाऊन शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून घेता येईल. बघा तर जनसेवा केंद्रावर तुम्हाला या संदर्भात नोंदणी करता येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. वयाच्या 60व्या वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपयाची पेन्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याबद्दल ही मोठी नवीन योजना आलेली आहे. तर बघा ही संपूर्ण माहिती आपण समजून घेतली. शेतकरी भावांसाठी मोठी बातमी होती. चला ही बातमी तुम्हाला समजली. बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता. चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 3. बघा अतिशय महत्त्वाची आहे बातमी नंबर 3. चला बातमी नंबर 3 आपण इथे जाणून घेऊया. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. ट्रम्पचे टॅरिफ भारताला 50%च्या पण यातही एक खेळ. आता मोदी सरकार काय करणार. बघा अमेरिकेचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दिलेल्या वॉर्निंग प्रमाणात आदल्या दिवशी भारतावर एकूण 50% कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी भारतावर 25+25% टॅरिफ लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आणि म्हणाले की रशियाकडून तेलाची सतत खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त 25% कर लादण्यात आला आहे. पुढे बघा हे बघा आता अशा प्रकारे आता ट्रम्पच्या एकतर्फी टॅरिफ घोषणेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत सर्वांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर बघा आता भारत काय करेल या संदर्भात आणि पर्याय काय आहेत यावरती आता बघा. ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर भारताची जी काही प्रतिक्रिया आहे काय. तर बघा भारताची प्रतिक्रिया काय. ट्रम्प यांनी आदल्या दिवशी रात्री रशियन तेल खरेदी करण्यावरून अतिरिक्त 50% टॅरिफ लादल्यावर भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाकडूनही निवेदन जारी केले.
हे बघा, तर मंत्रालयाकडून विदेश मंत्रालयाकडून जे काही निवेदन आहे ते जारी केले गेले. भारताने एकूण 50% शुल्क अन्यायकारक पाऊल असल्याचे म्हटले. तसेच आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले जे आहेत ती उचलली जातील असा इशाराही भारत सरकारने दिला आहे. तर बघा, पहिला पर्याय काय आहे, तर 21 दिवसाचा कालावधी. अमेरिकेने भारतावर लादलेले अतिरिक्त 25% टॅरिफ 21 दिवसानंतर लागू होणार आहे. म्हणजे अजूनही भारताकडे 21 दिवसाचा कालावधी आहे आणि या काळात दोन्ही देशांमधील चर्चेद्वारे तोडगा काढता येऊ शकतो. याशिवाय अमेरिकन करला प्रतिसाद म्हणून भारताकडे धोरणात्मक, आर्थिक आणि राजनैतिक पर्याय आहेत. रशियन तेलाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीमुळे हे टॅरिफ जे आहेत ते लादण्यात आले आहेत. प्रश्न असा आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल का, हा प्रश्न आहे. पुढे दुसरा पर्याय भारताजवळ काय आहे, तर बघा, दुसरा पर्याय अमेरिकेशी वाटाघाटी. आता बघा, भारत अमेरिकेशी राजनैतिक पातळीवर वाटाघाटी करून टॅरिफचा प्रभाव कमी करू शकतो किंवा सूट मिळू शकतो. हे बघा, कार्यकारी आदेशाच्या कलम 4 मध्ये असे म्हटले आहे की भारत रशियन तेल आयात कमी करून अमेरिकेला शुल्कात सुधारणा करण्यास भाग पाडू शकतो. अशा स्थितीत अमेरिकेची नाराजी टाळण्यासाठी भारत सौदी अरेबिया, UAE, इराक आणि नायजेरिया सारख्या इतर तेल निर्यातदार देशांकडून आयात वाढवू शकतो. पण हे पर्याय रशियन तेलापेक्षा महाग असू शकतात, त्यामुळे खर्च वाढू शकतो. तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती. तर बघा, जे काही आता अमेरिका कर लावत आहे त्यामुळे आता मोदी सरकार देखील महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. त्याबद्दल ही मोठी बातमी होती. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला, आता बातमी नंबर 4 बघा, शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा, महत्त्वाची बातमी आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, बातमी नंबर 4. राज्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आव्हान. हे बघा, काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा सुरुवात केली असून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रापासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पसरलेल्या वारा व दबावपट्टा आणि तामिळनाडू किनाऱ्याजवळील चक्रकार वारा या दोन्ही गोष्टी राज्यातील हवामानाला पूरक हवा जे आहे ते पुरवणार असल्याने मोसमी पावसाळा दमदार सुरुवात होणार आहे. हे बघा, पुढे बघा, महत्त्वाची माहिती. पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे. मुसळधार पाऊस कोठे होणार आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी वीज आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हलक्या पावसामुळे काही प्रमाणात थंडावा जाणवेल, पण कोकणाप्रमाणे इतर प्रदेशात उकाड्यामुळे तापमानात हे बघा, तापमान अजूनही वाढलेलं आहे. काही ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या नोंदी आहेत. हलक्या पावसाने वातावरणात बदल अपेक्षित आहेत. हे बघा, प्रशासनाने दिल्या सूचना. आता प्रशासनाने काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पण आपण जाणून घेऊया. हे बघा, नदीच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. कोकण किनाऱ्यावर वाऱ्यांमुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे. विजांसह पावसानंतर झाडाच्या खाली थांबणे पूर्णपणे टाळावे. घराबाहेर निघण्याच्या आधी पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. तर बघा, पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. राज्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं पण आवाहन करण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, या महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती बघितली. चला, आता पुढील महत्त्वाची एक अपडेट समजून घ्या, महत्त्वाची माहिती समजून घ्या. चला,
हे बघा, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं सर्वांचं धन्यवाद. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघितली आणि सर्व माहिती तुमच्यासाठी होती. आणि हे बघा, आपल्या चॅनलवर एकच व्हिडिओ येत असतो 25-26 मिनिटाचा, परंतु या थोड्या लांब व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगून टाकतो, मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. लाडकी बहीण लोन कर्जासंदर्भात पण माहिती आपण समजून घेतली. तसेच महत्त्वाचं आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या, ज्या कामाच्या बातम्या आहेत त्या सर्व बातम्या देखील मी तुम्हाला सांगितल्या. तर बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व माहिती फक्त तुम्हाला सर्वच्या सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत फक्त आपल्या चॅनलवर ATV गुरुजी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पटापट 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 या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नाही, चला लाईक करा, पटापट पटापट लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. बघा, सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल, क्लिक करा सबस्क्राईब बटनवर जरी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल. आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ ईस्ट ते घंटीचं बेल आयकन प्रेस केल्यानंतर ऑल नॉर्थ ईस्ट सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल किंवा ताज्या बातम्या असतील तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. चला, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.